अजितदादांच्या शोक सभेत एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. आम्ही तिघही, देवेंद्रजी काय, मी काय, अजितदादा, आमचं एवढं तिघांचं बॉन्डिंग होतं की एकमेकांच्या मनातला आम्ही ओळखत होतो, परंतु दुर्दैवाने काळाच्या मनातला आम्ही ओळखू शकलो नाही. मुंबईमध्ये सरन्यायाधीश आता जे आहेत सूर्यकांतजी, त्यांचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस अजितदादा कार्यक्रम संपल्यावर थोडं अगोदर निघाले. मी त्यांना म्हणालो अजून कार्यक्रम आपला बाकी आहे. मला म्हणाले, असं म्हणाले, म्हणजे मला बाहेर जायचं आहे, विमान पकडायचं आहे. 2 दिवस अगोदरचा मला वाटतं कार्यक्रम असेल. परंतु 28 तारखेला सकाळचं जे काही घटना घडली ती अतिशय धक्कादायक, वेदनादायी आणि मनाला न पटणारी आणि कुणाचाही विश्वास न बसणारी अशा प्रकारची दुर्दैवी घटना या महाराष्ट्राने, देशाने पाहिली. सारा महाराष्ट्र हळहळला त्यांच्या दुर्दैवी जाण्याने. प्रत्येकाला आपल्या घरातलं कोणतरी गेलं अशा प्रकारचं दुःख प्रत्येकाने व्यक्त केलं. माणसाचं काम, माणसाचं मोठेपण त्यांच्या बारामतीमध्ये लाखोंचा जनसमुदाय जमा झाला आणि आपण पाहिलं किती मोठा माणूस होता, किती मोठ्या मनाचा होता आणि आपला माणूस, कामाचा माणूस, प्रत्येकाच्या विश्वासाचा माणूस त्या दिवशी आपल्यातून निघून गेला आणि म्हणून लाखो लोक जमा झाले होते. ही खरे म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती होती. कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहायचं, कार्यकर्त्याला कसं बळ द्यायचं, कार्यकर्त्याला मोठं कसं करायचं, हे दादांकडून शिकलं पाहिजे. आटोपशीरपणा, टापटीपपणा, नीटनेटकापणा हा त्यांचा स्वभाव होता. देवेंद्रजी आणि आम्ही जेव्हा कुठल्या एखाद्या उद्घाटनाला गेलो की एखादा कुठंतरी वायर निघाली असेल त्या इमारतीची, कुठंतरी रंग कमी जास्त झाला असेल, कुठंतरी काही छोटा मोठा अगदी काम राहिलं असेल, तर लगेच त्याला बोलवून सांगायचे, बाई इथे राहिलंय, हे बाई इथे चुकलंय. एवढा मोठा माणूस या छोट्या छोट्या गोष्टीकडे, पण क्वालिटीमध्ये कधीही त्यांनी कॉम्प्रोमाइज केली नाही, तडजोड कधी केली नाही. मला आठवत आहे मगाशी देखील काही लोकांनी त्यांच्या एव्हीमध्ये पण पाहिलं आपण, हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करत असताना मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी, मी, आम्ही, अजितदादा बसलो. किती हजार कोटी, 46,000 कोटी, 46,000 कोटी लागणार. पण अजितदादांनी त्याही परिस्थितीमध्ये आपली आर्थिक गडी विस्कटू दिली नाही, योजना कमी केल्या नाहीत आणि विकासही कमी झाला नाही. अशा प्रकारचं अर्थमंत्री 11 वेळा ज्यांनी बजेट सादर केलं, एक अनुभवी नेता आज आपल्यातून गेलाय. किती आठवणी सांगणार आपण, कितीतरी अशा आठवणी आहेत. मी जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्रजींच्या काळात आम्ही दोघं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. एक आमचं 24/7 काम सुरू होतं. देवेंद्रजी दिवसभर रात्रीपर्यंत काम करायचे, अजितदादा सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून काम सुरू करायचे. कधी कधी अधिकाऱ्यांना 6 वाजता 7 वाजता बोलवायचे, अधिकाऱ्यांची परपट व्हायची, धावपळ व्हायची. मी रात्री उशिरापर्यंत, पहाटेपर्यंत काम करायचो. एवढं आमचं बॉन्डिंग जे 24/7 होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.